नमस्कार मित्रांनो. हे रॅपिडोवाले कसे कस्टमरला आणि जे रॅपिडो चालवतात त्यांना लुटतात आणि किती माज आला आहे त्यांना रॅपिडोवाल्यांना, हे मी रॅपिडोवाल्यांच्या कस्टमर केअरला फोन केला होता. तर कशा पद्धतीनं ते कस्टमरला आणि रॅपिडो जो चालवतो त्याला लुटतात हे बघा. डायरेक्ट सांगतात की तुम्हाला वापरायचं असेल वापरा, नाहीतर नका वापरू, आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही. इतका माज आला यांना. जानमध्ये आहे ना? हो सर. माझी 85 रुपयाची राईड होती. हो. ठीक आहे. 85 रुपयाच्या राईड वरती मला 57 रुपये दिसतात आहे. थोडं स्पीड बोला सर, थोडं स्पीड बोला. बरोबर, दुसरी कॉल घ्यायला लागते, थोडं स्पीड बोला फक्त. 70 रुपये तुमचे कमिशन आणि जीएसटी कटला आणि 10 रुपये तुमचा माणूस बोलतोय तुमचा की 10 रुपये कस्टमरचा ड्यू होता. हो. हा, मग तो कस्टमरचा ड्यू माझ्याकडे का दिसला मला? कारण की कस्टमर जी आहे ना त्याचा बिल मध्ये नाही का, नेक्स्ट टाइम जी राईड बुक करते त्याचा बिल मध्ये ती आयडिया असतोय सर. ठीक आहे ना, मला समजलं ना. पण मी ज्या वेळेला मला समजलं, मी ज्या वेळेला राईड घेतली मला 85 रुपीज भेटणार म्हणून मी राईड घेतली ना. मी राईडच घेतली नसती मग. नेक्स्ट टाइम पासून घ्यायची नाही सर आपण राईड. ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून आपण राईड नाही घ्यायची सर. कसली? मला कसं मला हे बघा, हॅलो, मला राईड घ्यायची असेल तर घ्यायची सर. ठीक आहे, नाही पटत असेल तर नाही घ्यायची आपण राईड. नाही, असलीच सेवा आहे का? काय अशीच सेवा आहे का तुमची? तुम्ही असंच प्लॅटफॉर्म वापरता का? हो, हे बघा, रेकॉर्ड करून घ्या सर तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल तर प्लॅटफॉर्म यूज करायचा आपण. ठीक आहे, मग तुम्ही कस्टमरला हे कॅप्टनला पण आणि दोघाला पण चोत्या बनवता का? हो सर. बनवता? हो सर.